जी लोक मित्रांनो आपल्या सगळ्यात जवळचे असतात ना, त्यांचा मृत्यू झाला ना की आपण त्यांचाच अंत्यविधी अशा प्रकारचा करतो की ते परत नाही आले पाहिजे किंवा त्यांच्या कोणत्याही गोष्टीपासून आपल्याला भविष्यात त्रास नाही झाला पाहिजे, ह्या गोष्टीचा आपण प्रयत्न करतो. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या आजूबाजूला लोक मरण पावतात त्यावेळेस तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की नेमकं मेल्यानंतर काय होत असेल? हाच प्रश्न मला कायम विचारात टाकतो की नेमकं काय होत असेल, याच्या मागे रिझन काय आहे. एक तर धार्मिक कारण असू शकतं, सायंटिफिक कारण असू शकतं किंवा अंधश्रद्धा असू शकते, बऱ्याच गोष्टी असू शकतात. तर ह्याच बऱ्याच गोष्टी मला विचारात टाकतात. आत्मा खरंच आहे की नाही, की मृत्यूनंतर सगळं संपून जातं, काय माहित काय होत असेल. तर चला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. मित्रांनो, माझं नाव विश्वजित. तर आजच्या ह्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. मित्रांनो, हा व्हिडिओ आपण 2 पार्टमध्ये डिवाइड करणार आहे. तो म्हणजे एक धार्मिक आणि दुसरा म्हणजे सायंटिफिक. तर चला याचं रिझन जाणून घेऊ. धार्मिक मध्ये काय आहे चला पाहू. आपला हिंदू धर्म काय सांगतोय त्याच्यावरती चर्चा करू. हिंदू धर्माच्या मते ना आपली जी सगळी लोक आहेत ती एक मायाजालमध्ये फसलेली आहे. आता मायाजाल कोणता? उदाहरणार्थ जसे की दारू पिणे, सिगरेट, तंबाखू, बऱ्याच गोष्टी, सोशल मीडिया पाहणे, घाण व्हिडिओ पाहणे, आपल्या लोकांना बस नादच फक्त एक, अशा बऱ्याच गोष्टींमध्ये आपल्या लोकांनी स्वतःला गुंतून घेतले. आणि हिंदू धर्म म्हणतं की ह्या सगळ्या गोष्टींवरती आपले कर्म डिसाईड होतात की नेमकं काय होईल भविष्यात, तुम्ही काय करणार आहे, तुम्ही स्वर्गात जाणार आहे की नरकात जाणार आहे, या सगळ्या गोष्टी डिसाईड होतात. तुम्ही ज्या प्रकारचे कर्म करता त्याचंच फळ तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही चांगलं वागण्याचा प्रयत्न करा, वाईट करू नका. आपल्याला समाजात ह्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात. आपल्या हिंदू धर्मात एक अशी गोष्ट आहे ज्यामध्ये असं सांगितलंय की माणसाला 84 लाख जन्म घ्यायला लागतात, त्याच वेळेस एक आत्म्याला माणसाचा जन्म भेटतो. आता हे किती खरंय किती खोटं हे माहित नाही, पण असं सांगितलंय. बऱ्याच ग्रंथांमध्ये याचा उल्लेख केलेला आहे. मित्रांनो, ही तर झाली जन्म घेण्यासाठी लागणारी गोष्ट. मेल्यानंतर नेमकं काय होत असेल? मेल्यानंतर आपल्याला यमराजचे दूत न्यायला येतात. आल्याच्या नंतर ते आपल्याला रस्ता दाखवतात जाण्यासाठी. ज्यावेळेस त्यानंतर आपल्याला यमराजच्या दरबारमध्ये उभे केले जातं. त्यानंतर आपल्या कर्मांचा हिशोब केला जातो. कर्मांचा हिशोब केल्याच्या नंतर मग डिसाईड होतं की आपण स्वर्गामध्ये जाणार आहे की नरकामध्ये जाणार आहे. मग परत आपल्याला सगळ्यांना असा प्रश्न पडतो की सायन्स या सगळ्या गोष्टींना का नाकारतं? सायन्स का असं बोललं जातं सायन्समध्ये की ह्या सगळ्या लहान मुलांना घाबरवण्यासाठी बनवलेल्या गोष्टी, लोकांनी काही वाईट कृत्य करू नये त्यासाठी बनवलेल्या गोष्टी. पण या सगळ्या अशा गोष्टी वेद पुराण, गरुड पुराण, भगवद्गीता, बायबल ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ह्या गोष्टींविषयी मेन्शन आहे. हा, प्रत्येकाची सांगण्याची पद्धत वेगळी आहे, पण सगळेजण एकच सांगता येते की मेल्यानंतर काय होतं. ह्या सगळ्या गोष्टी गरुड पुराण, बायबल आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मेन्शन आहे. आपल्या हिंदू धर्मात असं मेन्शन आहे की माणसाचं जर शरीर जळालं नाही ना तर त्याचा आत्मा त्याच शरीरात राहतो. कारण ती आत्मा आहे ना त्याच शरीरात बऱ्याच वर्षापासून राहत असते आणि तिचा मरणानंतरचा रस्ता मोकळा करण्यासाठी तिला आहे ना जाळलं जातं. मला तर एक असा प्रश्न पडलाय मित्रांनो की नेमकं मेल्यानंतर आपली जी घरची लोक, ज्यावेळेस आपले जुने आजोबा वगैरे हे सगळी लोक आहे, ही ज्यावेळेस तुम्ही कधी बघत असाल एखादी डेड बॉडी असली ना आपल्या आसपास, ज्यावेळेस ती मेली जाते त्यावेळेस ती याच्यावरती ठेवताना, त्याला काय म्हणतात मला माहित नाही, त्याच्यावरती ठेवताना लोकांचे पाय का बांधले जातात, ह्या बऱ्याच गोष्टींचा प्रश्न मला पडलेला आहे. विचारलं नाही मी कोणत्या आजोबांना नेमकं का पाय बांधले जातात, का असं तसं, अशा बऱ्याच गोष्टी मी नाही विचारल्या. पण भाऊ विचारू तरी विचारतो मी तुम्हाला 100% सांगेन. स्टीफन हॉकिंग्सच्या मते डेथ आफ्टर लाईफ अशी कोणती गोष्ट एक्झिस्टच करत नाही. म्हणजे मृत्यूनंतर नेमकं काय अशी कोणतीही गोष्ट एक्झिस्टच करत नाही. आपला जो मेंदू आहे तो कम्प्युटर सारखा काम करतो. जसं कम्प्युटर एकदा बंद केली की बंद होऊन जातं, तसंच माणूस जर मेला तर त्याचं डोकं सुद्धा काम करणं बंद होऊन जातं, त्याचा मेंदू सुद्धा काम करणं बंद करतं. स्टीफन हॉकिंग्सच्या मध्ये स्वर्ग आणि नरक अशा कोणत्याही गोष्टी एक्झिस्टच करत नाही. माणसाने कोणाला तरी घाबरावा, एक संतुलन बनवून राहावा, त्यासाठी त्यांनी लोकांनी अशा गोष्टी तयार केल्या असं त्यांचं म्हणणं आहे. अजून एक मित्रांनो, अल्बर्ट आईन्स्टाईन यांना कोण नाही ओळखत. अल्बर्ट आईन्स्टाईनच्या मते ना मेल्यानंतर सुद्धा अशी कोणती गोष्ट आहे की मेल्यानंतर एक आत्मा बाहेर येते, असं कोणती गोष्ट एक्झिस्टच करत नाही. त्यांच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की जर माणूस एकदा मेला ना तो परत कधीच नाही येऊ शकत, कोणतीच गोष्ट एक्झिस्ट नाही करत. त्यांचं असं म्हणणं आहे की लोकांना आहे ना कन्फ्यूज ठेवलं गेलेले, ह्या गोष्टी कोणाला माहित नाही व्हावं, एक संतुलन बनवून राहावा, सगळेजण नीटनेटके राहावा, यासाठी या सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत. अल्बर्ट आईन्स्टाईन मित्रांनो ते कधी नास्तिक नव्हते. त्यांना जर कधी प्रश्न पडला ना तर ते काय करायचे, भगवद्गीता वाचायचे. त्यातून त्यांना बऱ्याच गोष्टी शिकायला भेटायच्या. त्यांचं असं म्हणणं आहे की पण जर ह्या गोष्टीवरती जर मी आलो की डेथ आफ्टर लाईफ काय होत असेल तर ती गोष्ट मान्यच नाही करत. त्यांचा ह्या गोष्टीला पूर्ण प्रकारे नकार आहे. न्यूरोसायन्स मध्ये जी स्टडी आहे ना मित्रांनो ती जरा वेगळीच आहे. त्याच्यामध्ये असं मेन्शन केलं त्यांनी की ज्यावेळेस कोमामध्ये गेलेल्या पेशंटवरती त्यांनी ज्यावेळेस स्टडी केली ना त्यावेळेस त्यांना असं समजलं, त्यांचं असं म्हणणं आहे की मेलेल्या लोकांना जी त्याच्यामध्ये टनल दिसते ना, जे कोमामध्ये लोक आहे जे बाहेर आले त्यांच्यावरती स्टडी झालेली आहे की त्यांना ज्या ज्या गोष्टी दिसल्या त्याच्यावरती स्टडी केलेली आहे. त्यामध्ये लोकांना ज्या टनल दिसतात ना, ज्या टनल मधून ते जात आहेत तर त्या टनल
मध्ये त्याच्यामध्ये ना त्यांना रेटिनल शेमिया म्हणजे की आपल्या जो मेंदू आहे त्या मेंदूला प्रॉपर रक्त पुरवठा होत नाही, आपल्या डोळ्यांना रक्त पुरवठा होत नाही, त्यामुळे त्या गोष्टी घडतायत किंवा ते दिसतायत माणसाला. बऱ्याच लोकांना ज्यावेळेस लोक कोमामध्ये असताना त्यांना अशा गोष्टी दिसून आल्या की आपली जी आत्मा आहे स्वतःची ती शरीरातून बाहेर निघते. ती आपला मेंदू एक प्रोसेस करत असतो, त्या प्रोसेसमध्ये आपला मेंदू अनेक फोटो बनवत राहतो. लोकांना ते असं वाटतं की ते आपल्या शरीरातून आपली आत्मा बाहेर आलेली आहे. अशा गोष्टी लोकांना दिसल्या. तर न्यूरोसायन्सचे मित्रांनो असेच त्यांचे स्वतःचेच काही रिझन आहे जे त्यांनी स्वतःच रिझन दिलेले आहेत. मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवे आहात तर सबस्क्राईब करा, आणि हा मी पहिला व्हिडिओ बनवलाय, जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि भेटू आपण पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत चला बाय.